देशमुख हत्याकांडाला 3 महिने पूर्ण. बारामतीत निघाला आक्रोश मोर्चा. वैभवी देशमुखचा थेट सवाल. माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती? 9 डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुण हत्या करण्यात आली. या प्रकरणी वाल्मिक कराडसह अन्य आरोपी तुरुंगात आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत बारामतीत सर्वधर्मीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी धनंजय मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख सहभागी झाले होते. कसबामधील शिवाजी उद्यानातून या मोर्चाला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी झाले होते. ज्या खंडणी प्रकरणात माझ्या वडिलांना निर्घुणरित्या मारण्यात आलं, ती खंडणी कोणाला जात होती असा थेट सवाल यावेळी वैभवीनं केला. माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती, जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये? आणि नेमकं खरंच ताई, मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता, कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे. तिथं जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय पाठबळ पण दिलं गेलेलं होतं. हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबियांना सांगायच्या आणि त्या ऐकायच्या यापेक्षा प्रत्येकानं आपल्याला जे काही भूमिका आहे आपली किंवा आपले जे काही अधिकार आहेत ते जर राबवले, ते जर प्रत्यक्षात आणले तर ह्या गुन्हेगारीला कायमचा आळा बसेल.